नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. तर आज आपल्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते दिलीपराव आगलावे. त्यांना टोपीवाले बाबा असं म्हणतात लोक. नमस्कार. तर त्यांचं आपल्या BKP मराठीमध्ये स्वागत आहे साहेब. तर आपण नवनवीन अशा चर्चा करत असतो आणि रोज एक नवीन विषय आणि नवीन विषयावरती नवीन अशी चर्चा असते. सध्या देशामध्ये गोदी मीडिया म्हणजे जे मीडिया चॅनल आहेत, या चॅनलबद्दल फार प्रकार अशी टीका केली जाते. लोकांना, सर्वसामान्य माणसाला असं वाटतं की हे मीडिया म्हणजे एकतर्फी दाखवणारी मीडिया झाली. म्हणजे कुठलाही चॅनल असू देत, तो सत्ताधारी पक्षाचंच फक्त दाखवण्याचं काम करतो. जसं आता बघा, आपण बघतो की जे विविध चॅनल आहेत महाराष्ट्रातले, देशातले अग्रक्रमांकाचे चॅनल जे स्वतःला समजतात, ह्या चॅनलचे जे अँकर आहेत, हे अँकर सुद्धा सत्ताधारी पक्षाची बाजू घेतात. तर असेच नवनवीन विषय आपल्याकडे असतात. तर याच विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम, आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चर्चेला सुरुवात करू. चर्चेला सुरुवात करण्या अगोदरचाच आपला हा प्रश्न आहे की जी गोदी मीडिया म्हटलं जातं, जे मीडिया आहे, जो भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ मानलं जातं, बरोबर. तर या चौथा जो लोकशाहीचा स्तंभ आहे, या स्तंभानं कसं काम केलं पाहिजे आणि त्याबाबत आपली काय भूमिका आहे? नाही, पहिल्यांदा जर असं विचारात घेतलं पाहिजे की ही जी मीडिया आहे, ही मीडिया ही तिसरा डोळा म्हणून काम करत असते. त्यांची एक सामाजिक बांधिलकी आहे आणि ती खरं जोपासायच्या बाबतीत थोडीशी चॅनल कमी पडते किंवा मीडिया कमी पडते असं वाटतंय. आता दुसरी गोष्ट, ज्या राज्यात निवडणुका लागते, ते आता विधानसभेच्या निवडणुका आहेत, 5 राज्यामध्ये निवडणूक 5 राज्यामध्ये निवडणुका चालू झालेल्या आहे. आहे. त्यातल्या आता तामिळनाडू आहे, केरळ आहे, पश्चिम बंगाल आहे, परिस्थिती पॉंडिचेरी आहे. घेतली तर तिथलं बरंचसं चॅनल, की दिल्लीचं चॅनल, तिथं जाऊन तुम्हाला सांगतो तिथलं ही कव्हरेज बातम्या करतात आणि तिथलं प्रत्यक्ष म्हणजे तिथलं काय सिच्युएशन आहे दाखवण्याचा प्रयत्न करते ते. पण तो तिथली जी खरी परिस्थिती आहे ती जनतेसमोर दाखवताना थोडस ग्रामीण भागात गेलं पाहिजे, ग्रामीण भागातली व्यवस्था बघितली पाहिजे आणि ग्रामीण भागातली व्यवस्था बघितल्यानंतर ती मांडलं पाहिजे. आता प्रकार असा आहे की मीडियाने किती जरी काय प्रश्न उचलून धरलं तर शासनात बसलेली लोक ती मगरघट्ट लोक आहे, ती निगरघट्ट लोक. आणि इतकं त्यांचं ही झालंय की त्यांना त्याचं भान राहिलेलं नाही. पण आता तुम्हाला सांगतो, आता पश्चिम बंगालमध्ये निवडणुका चालू आहे, त्या निवडणुकीत तुम्हाला सांगतो, आता त्यांचे जर सत्ताधारी लोकांची जर तिथली भाषणं बघितली तर तिथलं परिस्थिती अशी आहे की ते म्हणते ते आम्ही पश्चिम बंगाल सोन्याचं बनवू. मग ज्या राज्यात यांची सत्ता आहे ती राज्य का सोन्याचं बनवलं नाही? ते त्या राज्याची परिस्थिती ऍक्च्युअली बघा, त्यातलं महाराष्ट्र एक राज्य आहे, त्या महाराष्ट्र राज्यातले आमचा एक जिल्हा आहे. तो आपला प्रश्न वेगळा आहे. आपण फक्त चर्चा गोदी मीडियावरती आज करणार आहे की गोदी मीडिया म्हणजे मीडिया एक सक्षम पर्याय आहे. लोकांना कळण्याचं माध्यम म्हणजे चॅनल आहे, प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया. आता त्यातले त्यात युट्यूब चॅनल्स बरेच आलेले आहेत युट्यूबवरती, त्याच्यामुळे लोकांना सत्य तरी बाहेर येतं. बरोबर. म्हणजे जसं की भारत पाकिस्तान मध्यंतरीच्या काळामध्ये टोकाचा संघर्ष शिगेला पोहोचलेला होता, युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. भारताचे 6 फायटर जेट पाडले गेले, परंतु ते आपल्याला मीडियानं दाखवलं गेलं नाही. उलट मीडिया जे आहे ही लबाड थोताड हे दाखवण्यामध्ये अग्रक्रमांक आहे. नाही, काय झालंय माहित आहे का, पूर्वीपासूनच ही एक व्यूहरचना झालेली आहे इथली, की जी सत्तेतली लोक असतात ती अशा काही चॅनलला तुम्हाला सांगतो एक जवळ केलेलं असतं त्यांनी आणि त्यांना एक पॅकेज दिलं जातं आणि मग ते पॅकेज घेतल्यामुळे तुम्हाला सांगतो काय वेळेस तुम्हाला सांगतो तो चॅनल त्यांच्या बाजूने एक गुप्त काम करत असतो. ही सगळीकडे सगळ्या देशामध्ये अशी परिस्थिती आहे. पण त्यातली त्यात भारतात जी परिस्थिती आहे ती एक वेगळी परिस्थिती आहे. भारताची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, आज त्यांची जयंती आहे, काय बाबासाहेबांनी सर्वसामान्यातला सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून ते घटना लिहिली.
पण त्या ठिकाणी त्या केंद्रबिंदू मानलेल्या त्या माणसाला जर सुविधा एखादी मिळायची असेल काय, तर त्याला तुम्हाला सांगतो टार्गेट केलं जाते आणि त्याला मिळणारा निधी असेल म्हणा, दलित वस्ती सुधार योजना असेल म्हणा, किंवा इतर मागासवर्गीय सुधार योजना असेल म्हणा, ह्यांचा निधी तुम्हाला सांगतो ओबडतोबड काम करून ही निधी ही मधलीमध्येच हाणला जातोय. म्हणजे एवढी मोठी बाबासाहेबांनी आणि हे सगळं देशासाठी सत्य घटना दाखवलं जात नाही. सत्य काहीच नाही. सत्य तुम्हाला सांगतो वरच्या बाजूला मुलं मारला की आणि एखाद्याने दाखवायचा जर प्रयत्न केला तर त्याला लगेच म्हणणार आहो नाही हो म्हणणार मी असा त्याचं चॅनल बंद केलं जाईल, जसं असं लोकशाही न्यूज लोकशाही दबाव केला जातो आणि अनेक चॅनल बंद केले ते, अनेक चॅनलवर दबाव आणलाय. ते नाही झालं तर त्यांचे जे काय गुंड प्रवृत्तीचे लोक असतात त्यांच्या माध्यमातून काय दबाव आणला जातो आणि मग माणूस शेवटी म्हणतो बाबा याला कोणासाठी संघर्ष करायचा, सर्वसामान्यासाठी आपण संघर्ष करायला जनता आपल्या पाठीमागे येत नाही, मग आपण तर एकट्याने काय करायचं. ह्या बेस खाली तुम्हाला सांगतो ह्या मीडियाचं पॉप होते. नाहीतर मीडियाचं जर काम योग्य केलं तर देश एक नंबरने चालणार आहे. कारण मीडिया या सरकारचा एक घटक आहे आणि हे विसरता कामा नाही. चूक आहे ते दुरुस्त, चूक आहे ते दाखवण्याचं काम मीडियाने केलं पाहिजे, तेवढं मला स्वतःला म्हणायचं. आता आपण पाहिलं की भारत पाकिस्तानची युद्धाची परिस्थिती होती. या युद्धामध्ये अगदी अंजना कश्यप असतील किंवा हे जे आघाडीचे चॅनल म्हणजे आज तक आहे, जे 24 तास आहे, इंडिया माझा आहे, हे 10-12 चॅनल, सुदर्शन टीव्ही असेल, दूरदर्शन असेल, हे जे काही चॅनल्स आहेत हे वारंवार सत्ताधारी पक्षाची बाजू धरतात आणि भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता जसे प्रश्न विचारतो तसं चॅनलवाले विरोधी पक्षाला प्रश्न विचारतात. आता त्या युद्धाची परिस्थिती जेव्हा झाली तेव्हा सगळ्या चॅनलवरती असं दाखवलं जात होतं की भारतीय सेना ही पाकिस्तानच्या हद्दीत घुसली, रावळपिंडी ताब्यात घेतली, पाकिस्तानचं कराची शहर ताब्यात घेतलं. म्हणजे हे जे खोटं नाट्य दाखवलं जातं याच्यातून जनतेचा पत्रकारितेवरचा विश्वास उडायला लागला. काय मीडियाने दाखवलं गेलं, पण काय मीडिया त्यातल्या होत्या, परंतु असे जे काय दाखवलं जातं ज्यावेळेस ही ज्या मीडिया अशा आहेत त्याच आपण बघतो देशावर ज्यावेळेस असा आघात निर्माण होतो त्यावेळेस एक पॉझिटिव्ह विचार ठेवावा लागतो. त्यासाठी एक भूमिका त्यांनी स्वीकारली असेल. मी त्याचे जे फार म्हणजे ही म्हणू शकत नाही, पण जी मीडियाने योग्य दाखवलं तर त्याचा आपल्या सरकारला, आपल्या देशाला त्याचा जास्तीत जास्त कुठनं कोणा पण त्याचा फायदा होईल ही बेस पकडून त्यांनी ती दाखवायला पाहिजे. ती दाखवलं जात नाही असं स्वतः माझं मत आहे. पण लोकांना खरं कधी कळणार मग नेमकं काय झालंय? नाही ना, पण लोकांना खरं कळायचं म्हणलं तर लोकांना अशी परिस्थिती निर्माण होते की लोकांना दाखवण्यासाठी आपण ज्यावेळेस एखादा प्रश्न उपस्थित करतो ना त्यावर दबाव आणला जातोय. हो आता मला सांगा ना, लगेच तुम्हाला सांगतो कसं असतंय, ही शेवटी चेन असते. सरकार म्हणा किंवा मिलिटरीची लोक म्हणा किंवा मीडियाची लोक म्हणा, ही चेनवर चालणारा कार्यक्रम झालाय. ही चेन तुटली की सगळं यंत्रणा तुटत असते, पण ती चेन शक्यतो तुटू देत नसते. ती त्याला रसद बिसद पुरवली जाते, त्याच्या माध्यमातून चालू ठेवते ती, असा विषय. पण सध्या जर परिस्थिती बघितली तर मीडियाचं काम करताना थोडस मीडिया जी राष्ट्रीय लेवलला स्वतःचा आमचा चॅनल फार फॉर्मात काम करतोय असं ज्यांनी म्हणले ते सगळं चॅनल तुम्हाला सांगतो विधानसभेच्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये त्यांनी जी सर्वे काढून दिलता त्या सर्व मध्ये सबसेल फेल गेल्यात. मग ती जर त्यांनी जर योग्य दाखवलं असतं तर त्यांच्याबद्दलचा बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन अजून वेगळा झाला असता. पण तसं न होता प्रत्यक्षात ती जर बघितलं त्यांनी दिलेलं एक्झिट पोल म्हणा किंवा ही युद्धजन्य परिस्थितीच्या टायमिंगला ज्यावेळेस यांनी जे काय दाखवलं, तुम्ही जे म्हणताय ते कराची पर्यंत गेलं किंवा आपल्या सैन्याने इतकं म्हणजे हे केलं, इथे क्षेपणास्त्राचा हल्ला केला, काय ती दाखवायला आपली मीडिया काही ठिकाणी कमी पडते. पण त्यातला एखादा चॅनल दाखवतो आणि मग एका चॅनलने दाखवलं की त्याची ट्रू कॉपी करून इतर चॅनल चालतात, असं आहे. आता सुद्धा आपल्याकडं गॅसचा तुटवडा आहे युद्धामुळं, युद्धजन्य परिस्थितीमुळं, पेट्रोलचा तुटवडा आहे. पण तरी देखील मीडियातनं तो दाखवला जात नाही की बाबा तुटवडाच नाही. म्हणजे देशाला सत्य परिस्थिती कळणं गरजेचं असतं. म्हणजे सरकार बघा कोणाचं असू द्या, भाजपचं असू द्या, काँग्रेस असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, तमिळनाडू मधलं असू, कुठलंही सरकार कुठल्याही पक्षाचं असू द्या, नाही सरकार सत्य कळालं पाहिजे का नाही? हो बरोबर आहे. सरकार म्हणजे काय आहे? सरकार
सरकार म्हणजे आपणच निवडून दिलेली माणसं आहेत, तिथं काम करत असेल. पण तिथं ज्या वेळेस काम करण्यासाठी जातात का नाही निवडून गेल्यानंतर, तिथं जी यंत्रणा आहे की कॅबिनेट मिनिस्टर, राज्य मिनिस्टर, काय त्याचा उपमिनिस्टर, ही जी यंत्रणा तिथं केलेली आहे, ती लोक गौरव करून राहिलेली लोक आहेत. आणि तिथं गौरव झाल्यामुळे तुम्हाला सांगतो त्याचे अनेक मीडियाचे, अनेक लोकांचे त्यांचे चेन चालू असतात खाली, लक्षात आलं का. आणि त्या माध्यमातून सरकार पुढे रेटत न्यायचं काम करत असते, हे सरकारचं उद्दिष्ट आहे. पण जनता, भारतातली जनता अतिशय हुशार आहे. अनेक गोष्टीत जर ह्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी बघितली तर इंदिरा गांधींनी 1,00,000 सैनिक तुम्हाला सांगतो पश्चिम बंगालचा सांभाळ होता. यावेळेस पश्चिम बंगाल वेगळा केला ना, हे सॉरी बांगलादेश वेगळा केला, त्यावेळेची जर परिस्थिती बघितली तर त्यावेळेस 1,00,000 माणसं, एका माणसाला 4,000 रुपये खर्च येत होता त्या काळात. पण त्या काळात किती खर्च सरकारने केला. पण एक मित्रत्वाचं नातं किंवा एक प्रेमापोटी माणूस करू शकतो. पण आताच्या हल्लीच्या युगात तुम्हाला सांगतो सरकार बी निबरगट्ट झाले आणि विरोधी पक्ष जी भूमिका लावून धरायचं म्हणतात, ते एका पक्षाचं सरकार नसल्यामुळं किंवा एका पक्षाचं विरोधी पक्ष नसल्यामुळं या सगळ्या गोष्टीला त्याचा राजकीय पटलावर परिणाम होतो, असं माझं स्वतःच मत आहे. या गोदी मीडियामुळं खरं पाहता म्हणजे गोदी मीडिया असेल किंवा कुठली मीडिया असेल, काय मीडिया काँग्रेसच्या बाजूने असते, काही जण भाजपच्या बाजूने असतात, काय म्हणजे जे सत्ताधारी पक्ष ज्या राज्यातले किंवा केंद्रातले त्या बाजूने काही पत्रकार झुकलेले आहेत. मग हे देशासाठी कितपत घातक आहे? पत्रकारच जर पक्षीय झाले, हे देशासाठी कितपत घातक? सध्या आता कितीतरी पत्रकार तुम्हाला सांगतो राजकीय पटलाला सलग नाही ते, त्यांच्या घरातल्या कुठल्या तरी नातेवाईकाला उमेदवारी देणं, परत त्याच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो वेगवेगळ्या पद्धतीने ते चॅनल चालवणं, असे अनेक जण. ह्याच्या अगोदर बी अनेक अशी उदाहरणं आहेत जे राज्यामध्ये आहे, ते केंद्रामध्ये आहे, ते देशामध्ये अनेक उदाहरणं आहेत की पत्रकारिता करता करता आमदार झालाय, खासदार झालाय, असं स्वतःच चॅनल आहे बरेच आमदारांचं, त्याच्या माध्यमातून सुद्धा ती कामं करते. परंतु देशासाठी घातकच आहे, 100% घातक आहे ते. हा मीडिया ही जी तुम्ही जे म्हणताय का नाही गोदी मीडिया, चौथा स्तंभ हा गोदी मीडिया म्हणजे ह्याचा काय प्रमाणात स्तर घसरलाय या असं स्पष्ट जाणवत आहे. राहुल गांधीनं सुद्धा परवा दिवशी टीका केली की गोदी मीडियाबाबत, म्हणजे आजपर्यंत देशाचा विरोधी पक्ष नेता कधीही पत्रकारितेवरती बोलला नाही देशाच्या इतिहासामध्ये. पहिल्यांदा राहुल गांधीनं म्हटलं गेलेलं आहे की तुम्ही खरं दाखवा. नाही, राहुल गांधींनी राहुल गांधींनी ज्या वेळेस बघितलं त्याचं सिच्युएशन तुम्ही लक्षात ठेवा. ही काय दिल्लीमध्ये काय 10 चॅनलची बसलेला आहे ज्या आपल्या राजधानीच्या ठिकाणी देशाच्या, ती चॅनलवाली आज ज्या राज्यात निवडणुका असतात त्या राज्यात जाऊन तुम्हाला सांगतो तिथलं सिच्युएशन काढतात आणि तिथला ट्रॅक तुम्हाला सांगतो राज्य सरकारला किंवा त्या केंद्र सरकारला काय पद्धतीने तुम्हाला सांगतो ते अप्लाय करतात. ते बरेचसे मग सरकारमधले काही लोक ते सुधारणा करून मतावर त्याचा परिणाम होतो. म्हणजे असे काय लोकांचे लागेबंदी आहेत असं मला स्वतःला तर वाटतंय. कारण आता तिथलं स्थानिक चॅनल आहेच की, पश्चिम बंगालची निवडणूक आहे, तामिळनाडूची आहे, तिथलं स्थानिक चॅनल काम करतात की. पण ह्यांनी जे आम्ही काय करतोय ते दाखवण्याच्या ह्याच्यात ओघात ह्याचा सरकारला एक वेगळ्या पद्धतीने सपोर्ट म्हणूनच काम करतात असं थोडं दिसतंय त्यात. बघा चॅनलवरती सुद्धा तुम्हाला म्हणजे कुठला बी आपण चॅनल जर लावला, आज तक लावा, एबीपी माझा लावा, जी24 तास, इंडिया टीव्ही, हे जे सगळे चॅनल आहेत मोठे मोठे, कुठलाही चॅनल लावला की आपल्याला हिंदू मुस्लिम हेच फक्त दिसतंय. आज चॅनलवाला किंवा पत्रकारांची जबाबदारी आहे का नाही की देशामध्ये रोजगार निर्माण झाला पाहिजे, त्यासाठी प्रश्न दाखवला पाहिजे, डिबेट केला पाहिजे, किंवा महागाई वाढली त्याच्यावरती डिबेट केलं पाहिजे. हे न करता फक्त निवडणूक, हिंदू मुस्लिम निवडणूक याच गोष्टींवरती का भर दिला जातो, ह्याच्यावरती काय म्हणायचं? नाही, कसं आहे माहिती आहे का, परिस्थिती जर बघितली की निवडणूक हा एक अजेंडाच होऊन बसलाय मीडियाचा. निवडणुका आल्या का नाही की ती एक सरकारची बाजू म्हणूनच काम केलं जाते असं एकंदरीत झालंय हो. आणि त्याला एक स्वतंत्र व्यासपीठ तयार करून दिलेला आहे, हे पूर्वीपासूनच आलेला आहे.
पण त्याचा आताच जास्त प्रमाणात गैरफायदा होतोय. नाहीतर पहिलं तुम्हाला सांगतो दाखवतच होती. पहिले मीडिया काय चालले नाहीत का, चॅनल चाललंय काय, लोकांना सर्व अंगाने सगळ्या बाजूच्या गोष्टी कळावत्या म्हणून ही पेपरची निर्मिती झाली, प्रेसची निर्मिती झाली. पण सध्या जे विषय दाखवायला पाहिजे चॅनल पत्रकारांनी ते दाखवले जात नाहीत. नाही दाखव बरं का, काय प्रमाणात दाखवलं जातं, महागाईवरती पर्सेंटेज फार कमी. महागाईवरती चर्चा केली पाहिजे, हा बेरोजगारीवरती चर्चा केली पाहिजे, देशाचं इकॉनॉमिकल अर्थकरण ह्या सगळ्या गोष्टीवर पत्रकारांनी चर्चा करणं गरजेचं महागाई आहे. हा विषय तर ते चॅनलचा नाहीच राहिला आता. ते बोलू शकत नाही. त्यांनी त्यांचं package बंद होतंय. त्यांनी तुम्हाला सांगतो ज्या रोजगाराच्या निर्मितीवर त्यांनी सांगितलं होतं का नाही की आम्ही 2 कोटी लोकांना त्वरित नाही, प्रश्न विचारत नाहीत सध्या. पण ती बाजू देऊन टाकली. त्यांना एकच कार्य झालंय फक्त, कुठल्या राज्याच्या निवडणुका आहेत त्या निवडणूक निवडणूक आणि जाती सलोखा जे व्यवस्थित चाललेला आहे. अहो कुणाचं पडलंय मला सांगा, कुणाचं हिंदूचं कुणाचं मुसलमानाचं. अहो मुस्लिम समाज लोकशाहीमध्ये एक घटक आहे आणि हिंदू समाज बी घटक आहे. ही दिलेली देणगी आहे बाबासाहेबांनी. आता ते देणगीचा नीट वापर करायचा ते त्यांनी ठरवलं पाहिजे. पण आता राजकारत्यांना जर ती पेरायची असली, जातीय सलोखा बिघडवायचाच असला तर त्यांच्या पद्धतीने पॉलिटिक्स अजेंड्यामध्ये येते त्या पॉलिटिक्स मध्ये. आता सध्याची पॉलिटिक्स म्हणजे भयानकच उग्र अवस्थेत आहे. म्हणजे इतकी उग्र अवस्था आहे की मला सांगा ना, त्या पश्चिम बंगालमध्ये मी आता अनेक चॅनलवर बघितलं, अनेक पत्रकारांच्या माध्यमातून बघितलं. पत्रकारांनी अनेक तुम्हाला सांगतो प्रश्नाचे बडीमार केला, पण इतकं सक्षम उत्तर देते ते सर्वसामान्य नागरिक. ह्या जी दिदी आहेत या दिदीला काय म्हणायचं, ज्या वेळेस ही पश्चिम बंगालची सत्ता त्यांनी 10 वर्षापूर्वी ताब्यात घेतली त्यावेळेचा बंगाल तुम्ही जाऊन बघा आणि आजचा बंगाल बघा, मग त्यांना बदलायचं कशासाठी. असं लोकांची चर्चा राजकारणावरती आणि पत्रकार सुद्धा त्याच्यावरती चर्चा नेहमी करत असतात. तर कुठंतरी पत्रकारिता सुद्धा कशा पद्धतीचं बदनाम झालेली आहे ह्याच्या विषयावरती आज आपण चर्चा केली. की मग ते गोदी मीडिया असू द्या किंवा काँग्रेसच्या बाजूची काही मीडिया असू द्या, मीडिया ही पत्रकारिता ही देशाच्या लोकशाहीचा 4था स्तंभ मानला जातो आणि तो 4था स्तंभ निखळून पडतोय हे पण मात्र तितकंच सत्य जे आपल्याला आज टोपेवाले बाबा यांनी सत्य सांगितलं की कशा पद्धतीने निखळून पडतोय. तर हेही तितकंच कराय. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समीराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.